साक्षात शंकर महाराजांचा मला दृष्टांत झाला सर. दृष्टांत असा झाला की मी सकाळी आलो, माझे शिष्य मला घेण्यासाठी आले आणि आम्ही स्टुडिओला यायला निघालो तर रस्त्यामध्ये महाराजांचं मठ लागतं. पोरं म्हणाले की महाराज नाथजी आपण मठात जाऊया. म्हटलं हो, महाराजांचं बोलावणं आहे आपल्याला, आज चला दर्शन करून येऊ. आम्ही मठामध्ये गेलो. आज जास्त गर्दी मठामध्ये नव्हती. आम्ही महाराजांचं दर्शन केलं. दर्शन केल्याच्या नंतर पोरांचं म्हणणं पडलं का आपण महाराजांचा प्रसाद घेऊया नाथजी. म्हटलं ठीक आहे आपण प्रसाद घेऊया. मग आम्ही सर प्रसाद घेण्यासाठी गेलो. प्रसाद वगैरे घेतला महाराजांचा. आज कृपाच होती महाराजांची आमच्यावर. सर तिथून बाहेर निघालो. एक अस्तव्यस्त अवस्थेमध्ये साधू माझ्या शिष्याजवळ आले आणि आम्ही दोघं सोबत होतो. सोबत असताना त्याला म्हणाले की चल मला तुझे प्रादेश मुझे प्रसाद लेकर देते. तो म्हणाला काय प्रसाद घेऊन दे मी तुम्हाला. तो म्हणे महाराजांचा प्रसाद तुला माहित नाही का, मला सिगरेट घेऊन दे. तो म्हणे माझे गुरु बी व्यसनी नाही आणि मी पण व्यसनी नाही महाराज. म्हणजे तो साधू म्हणतो व्यसनाचा प्रश्न नाही, प्रसाद घेऊन दे. त्याला म्हटलं दे, साधू आहे शेवटी. त्यांनी प्रसाद घेऊन दिला. ते महाराज एक सुंदर गोष्ट बोलले, त्यांनी पैसे दिले त्यांना. आज तेरी जिंदगी में बहुत बडा बदल होने वाला है, तेरे गुरु को कभी छोडना नाही. असं म्हटल्याच्या नंतर मी त्याच्याकडे पाहिलं. त्याने म्हटलं काहीतरी संकेत असेल महाराजांचे. आम्ही गाडीवर पुन्हा बसलो आणि निघालो. पुढे आल्याच्या नंतर सर त्याला आपल्या स्टुडिओ जवळ त्यांनाच फोन आला. त्याने सर 3 महिन्यापूर्वी अप्लाय केला होता याला गव्हर्नमेंट जॉबसाठी. सर त्याला पेपर दिले होते त्याने आणि पेपरचा रिझल्टची वाट बघत होतो. सर त्याला इंटरव्ह्यूसाठी फोन आला आज. हो, आणि इंटरव्ह्यूसाठी फोन आल्याच्या नंतर शक्य सर त्याचं परमनंट जॉब लागण्याची पूर्ण शक्यता आहे.